नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांचा आवडता महिना आहे असं मानलं जातं आणि या काळामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करणं अत्यंत सोपं आणि शुभ असतं। श्रावण महिन्यामध्ये एखाद्याला स्वप्नामध्ये साप दिसला तर ते सर्वसाधारण स्वप्न नाही हे लक्षात घ्या। ही स्वप्न तुम्हाला अनेक शुभ आणि अशुभ संकेत देतात। तर मग स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये साप पाहणं त्याच्या रंग आणि स्थितीवरती अवलंबून असतं। या विषयावरतीच आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत। जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर स्वप्नशास्त्रानुसार तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्याचा तो संकेत आहे। याशिवाय हे धनप्राप्तीचंही लक्षण मानलं जातं। व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळू शकते। त्यानंतर स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये पिवळ्या रंगाचा साप दिसला तर याचा अर्थ तुम्हाला राहण्यासाठी घरापासून दूर जावं लागणार आहे। नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवासाची शक्यता आहे। तुमच्या अनेक इच्छा या दरम्यान पूर्ण होऊ शकतात। त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नामध्ये स्वतःला साप पकडताना पाहिलं तर हे स्वप्न तुमच्यासाठी खूपच शुभ मानलं जातं। हे स्वप्न सूचित करतं की तुम्हाला अचानक कुठून तरी आर्थिक लाभ होणार आहे। याशिवाय कोणतीही मोठी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते। त्यानंतर स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर ते देखील अत्यंत शुभ मानलं जातं। याचा अर्थ तुमचं नशीब पालटणार आहे आणि एक चांगली बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे। याशिवाय श्रावण महिन्यामध्ये सापाचे दात दिसणं हे अशुभ स्वप्न मानलं जातं। या उलट आपणास साप आपला फणा वर करताना दिसला तर ते देखील एक शुभ चिन्ह मानलं जातं। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे आणि काही काम जे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे ते देखील पूर्ण होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं श्रावणामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये सापाचं दर्शन होत असेल तर हा काही साधारण संकेत नाही। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।